तुकोबारायच्या एवढंच वाक्य आहे का? तुकोबारायच्या तोंडातून वाक्य पडलं, मंदिरात देवाला गाय आल्यापासून दुधाचा नैवेद्य दिलाय का? निरव शांतता. निरव शांतता दोनच ठिकाणी असते, एक तर संतांचं चरित्र ऐकताना म्हणजे कीर्तन ऐकताना, आणि एक मशानात. बाकी कुठं निरव शांतता नसती. एवढी शांतता. तुकोबाराय पुन्हा विचारतात, तावले मी तुला विचारतोय ग, मंदिरात नैवेद्य नाही मालक. काय होतंय, मला स्मरणात राहिलं नाही, आणि आता जर नेऊन नैवेद्य दाखवला तर भानगड अशी मी दुधात पाणी टाकलेले, उद्या धार काढ्याबरोबर बिना पाण्याचं दूध देवाला नैवेद्य म्हणून देईल. तुकोबाराय म्हणले, मग मी पण उद्या दूध खाईन, मी उद्या दूध खाईन, आजच्या दिवस वागू दे. भाविक कोणाला म्हणायचे? तर आईसाहेबांनी सांगितलं, मालक जेवा ना बरं, तुम्ही किती थकून आलात. अवले, मालकाचा थकवा जिला कळतंय तिला पतिव्रता म्हणतात. मालकाचा थकवा जिला कळतंय का तिला पतिव्रता म्हणतात. वा, ऐका ना मालक, एवढं जर मला तुम्ही भूषण देता, एवढं मोठे पण देता, तर मग जेवा ना. तुकोबाराय म्हणले, आवले मी वारीला गेल्यावर दुसऱ्या दिवशी गायन मसड आली, तू किती बाऱ्या दूध खाल्लं? माझ्या माईनं मुद्दा आहे का? तू किती बाऱ्या दूध खाल्लं? आईसाहेबांनी मान खाली घातली आणि सांगितलं, मालक वडिलांचं घर हळदीच्या अंगानं तुमच्या दारात आले, वडिलाचं घर सोडून हळदीच्या अंगानं तुमच्या दारात आले, आणि तुमच्या दारातलं माप ओलांडत असताना, शिर ओलांडीत होते ना, माप ओलांडीत असताना एक नियम केलता, या उमऱ्याच्या आत जो नवा पदार्थ आला तो पदार्थ कपाळाच्या मालकानं खाल्ल्याशिवाय खायचा नाही, नवऱ्यानं खाल्ल्याशिवाय खायचा नाही. तुकोबारायांनी स्मित हास्य केलं. वा 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 वावले, मी नशीबवान संसारिक आहे ज्याच्या जीवनात पत्नी इतकी सात्विक भेटली. जाऊ दे गावले, तू माझ्याशी पाणी ग्रहण केल्यावर, चॅनलला सबस्क्राइब करा, माझ्याशी लग्न केल्यावर तू नियम पाळला ग. या घराचा उमरा ओलांडल्याच्या नंतर माझ्या पतीने आणलेला पदार्थ आधी खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. तुझा माझ्यासोबत लग्न झाल्यापासूनचा नियम आहे ग. आमच्या मागच्या कितीतरी पिढ्या गेल्यात, आमच्या पूर्वजांनी घरात आणलेला नवा पदार्थ मंदिरात दाखिल्याशिवाय खाल्ला नाही. काय उत्तरे बोलायला, काय बोलू शकतात आईसाहेब? ठीक आहे म्हणले मालक. बरं मालक काय का, पात्रावून उठू नका, मी नैवेद्य दाखवून येत नाही, दूध पाजूनच येते. आणि उकळलेलं आडीतलं दूध एका लोटक्यात घेतलं, पदराच्या वर लोटकं टेकलं आणि लोटकं घेऊन चालल्यात. पण काही वेळात लक्षात आलं दूध गार व्हायले. दूध गरम कोण करतंय? अग्नी. आणि अग्नीला सांगितलं, अग्नी नारायणा तुला माझ्या कुंखवाची शपथ आहे, मी आई लेकरावर प्रेम करते इतकं प्रेम जर मी माझ्या पतीवर केलं असेल, त्याच्यात तिला इतकी चूक केली नसेल, तर तुला ह्या पतिव्रतेची शपथ आहे, दुधातला बाजूला सरकशील तर माझ्याशी गाठ आहे. उकळूच लागलं दूध, उकळू लागलं. टेकलं मालकाच्या पुढं, देहूतल्या मालका पुढं. विटेवरचे मालक हे देहूत पुढे टेकलं. देवाला सांगितलं, देवा देवा माय बापा, हे जगन्निवासा, हे जगदानंद कंद जगतपते. मालकान मान खाली घातली. आई साहेब काय देवा माहिती तुला, हिरो खात त्याला सुद्धा कळत प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत. फक्त ज्यानं तुम्हाला निर्माण केलंय त्याची आवड मात्र वेगळी आहे. भाविकाची आवडी देवा, देवाला भाविक आवडतो. एवढ्या बोलू आपण मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा
ग्रामस्थ मंडळी, शेंद्रा, बरोबर. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. एवढा मोठा ज्ञानाचा उत्सव, रामकृष्ण नामाचा टाहो आणि अन्नदानाची रेलचेल, अशा या सगळ्या गोष्टी सात्विक भावाने, शुद्धांतकरणाने, प्रेम भावाने, मोठ्या उदात्त अंतकरणाने तुम्ही शेंद्रेकर मंडळी करता. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तारखेच्या संदर्भात आदरणीय गणेशजी महाराज संपर्क करत होते. मला असं वाटतं या गावात पहिलं कीर्तन असेल माझं. 5197 गावं आजच्यानं महाराष्ट्रातली पूर्ण झाली. आदरणीय गणेश महाराजांमुळं गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला संपर्क झाला. तुम्ही मला कॉल केला. भगवान शिवजीचं अधिष्ठान, मारुतीरायाचं अधिष्ठान, ज्ञानोबारायाचं अधिष्ठान, तुकोबारायाचं अधिष्ठान, सावताबाबांचं अधिष्ठान, विटेवरच्या मालकाचं अधिष्ठान, अशा परम पावन पवित्र अधिष्ठानाचं मंदिराचं वर्णन करावं तितकं थोडं गावकऱ्यांनी काका सुंदर मंदिर केलं. त्याही बद्दल गोड. अहो घर तर कोणीही चांगले करते. अहो चिमणी बी चांगला खोपा बांधिती तिच्यासाठी, मग काय नवले. पण आपलं धर्म मंदिर चांगला असावा. गोडसा असं सुंदरसं मंदिर केलं. तुम्हा गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला. उपस्थित मृदंगाचार्य ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा टाहो फोडणारी माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची सर्व साधक विनेकरी बाबापर्यंत चोपदार आदी करून सर्व मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पंचक्रोशीतून आलेली श्रोते जनार्दन, तुम्हा सर्वांना मनपूर्वक प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. बेस कमी करा, एकही थोडासा कमी करा, आवाज कडक करा. देव तुमचं चांगलं करेल. विठाला विठाला विठाला. भाविक देवाला आवडतो. देवा कारणे भाव तस्मात. देवा करता भाव. काही नलगे एक भावची कारण, तुका मने आन विठोबाची. भावात सर्वात मोठा श्रेष्ठ आहे प्रेम. बोरे खाय भिल्लटीची, पोहे सुदाम देवाचे. फक्त भाव. न म्हणे उचिष्टाथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. भाव जर असेल तर त्याला काही लागत नाही. दाशी पुत्र कन्या, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. आतापर्यंत इतिहास वाही आहे. वेद शास्त्र पुराण साक्षीला आहेत. बोलवल्याच्या नंतरच देव गेला असेल बाकीच्या लोकांकडे, पण मनानं मात्र फक्त भक्तांकडेच गेलाय. उद्धवाला एके दिवशी सांगितलं आपल्याला कुठं जायचं. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कवन
भाव नाही, नाही त्या घरी जायचं. आव नहीं आदर नहीं, नहीं नैनों में नैन, उस घर को कभी न जाए कंचन बरसत में. कबीरा कंचन बरसत में. मेन म्हणजे सोनं. सोन्याचा जरी पाऊस असल, आदरान बोलत नाही, डोळे भरून पाहत नाही, अशा हरामखोराच्या इथं सोन्याचा पाऊस पडत असेल, उस घर को कभी न जाए कंचन बरसत में. तुका म्हणे दया संकोच दरुषाने, दया ठाय दाने अनुचित, दया ठाय दाने. ते बसक्या संग राहून यायला बी एका औषध पिणाऱ्यान उडीले. हो, पार गुडघे चाललेत त्याचे, पण ते रात्री नाही ना आज नग म्हणालेत बसायचे. विठाला तुका म्हणे दया संकोच दर्शने, दिसल्याबरोबर ज्याच्या पोटात शंका येते त्या हरामखोराची तर उचित झालं. नाही जायचं, नाही जायचं. देव फक्त भक्ताकडे न बोलवता, न बोलवता. महाराज शबरीचं उगच माणसाने वितंडवाद केला हो. तिनं देवाला बलिलं बलिलं, बिलकुल नाही. शबरीनं अपेक्षा पण केली नव्हती देव मला भेटन म्हणून. तिला माहित होतं ना, ज्याच्या जटा लोंबलेल्या धरायला 500 शिष्य येत, त्याच्या स्वप्नात नाही. आणि मी तर लावरं चित्र सस्य धरणाराची पोरगी, आपण कशाला इच्छा करावा अशी शबरी होती. पण शबरीला एका साधूवर विश्वास होता. त्या साधूने एकच सांगितलं, तू फक्त भजन कर. आणि इतक्या श्रद्धेनं भजन शबरीनं केलं, म्हणून विटेवरचा मालक तिच्याकडे मनान गेला. धावतो घराची भाविकाच्या, भाविकाच्या धावतो घराची भाविकाच्या, धावतो घराची भाविकाच्या, धावतो घराची भाविकाच्या. मनाचा कंटाळा तुका म्हणे त्याची, धावतो घराची भाविकाच्या, भाविकाच्या धावतो घराची भाविकाच्या, धावतो घराची भाविकाच्या, धावतो घराची भाविकाच्या. मग त्या भक्ताच्या घरी धावत जातोय, पळत जातोय, उडी घालत जातोय. मात्र तो भाविक पाहिजे. नेमकं भाविक कोणाला म्हणायचं? ज्ञानेश्वरी पाठ केली म्हणजे भाविक, गाथा पाठ केला म्हणजे भाविक, रामायण पाठ केलं म्हणजे भाविक, भागवत पाठ केलं म्हणजे भाविक, पुराण पाठ केले म्हणजे भाविक, ग्रंथ पाठ केलेत म्हणजे भाविक नाही. ज्ञानेश्वरी सारखं गाथ्यासारखं वागतो त्याला भाविक म्हणतात. विठाला पाठांतर कोणालाही होऊ शकते. छत्रपती संभाजीनगर मध्ये एक प्राध्यापक होऊन गेले, युम पठाण, जातीनं मुसलमान, रामकाका. प्रचंड ज्ञानेश्वरीचा अभ्यास. किती लोक पाठांतर. APJ अब्दुल कलामांना गीता पाठ. महिन्याच्या वारीला 3 पारधी समाजाचे पोरं येते. 3 2,500 ज्ञानेश्वरीच्या वया पाठ. 2,500 महिन्याच्या वारीला येते. सगळ्या मिळून ज्ञानेश्वरीच्या, भावार्थ रामायणाच्या, काही अभंग, असे फार प्रचंड काही पाठांतर. मोठा गंध लावला म्हणजे भाविक, माळ मोठी घातली म्हणजे भाविक. हे तर वरच आहे का बाळ? तिळे टोपी माळा देवाचे गाभाळ, ओंगळ वाजवी ओंगळ पोटासाठी, वाजवी ओंगळ पोटासाठी.
महाराज कीर्तनात गोड बोलतो आणि बाजूला सरलं की बंधा गायच्या पुढी खातो. त्याच्या तोंडात इकून रुमणं ठोकायला पाहिजे आणि इकून काढायला पाहिजे. त्याला पाकिट देणारा तर 1 नंबरच्या नरकात जाणार. विठाला विठाला विठाला. जे डेकोरेशन करणाऱ्यांना भाविक नाही. ऐका कोणाला म्हणतात भाविक. महाराज आपला संसारावर भाव आहे म्हणून आपण भाविकाच्या यादीत नाहीत. फक्त देवावरच भाव पाहिजे. तेची संत 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 जाता हे ता विठ्ठली जाता हे ता विठ्ठली जाता हे ता विठ्ठली जाता हे ता विठ्ठली अविरत रात्रंदिवस ज्याच्या अंतःकरणात देव आहे विठ्ठले ती भाविक असतात. किती गोड भाव बा. तुकोबारायचे वडील जात राहिले. अंत्यविधी झाला. भोलोबा महाराज फार मोठी व्यक्ती, अण्णा फार मोठी व्यक्ती. भोलोबा महाराज जात राहिले. फोनची व्यवस्था नाही. काय निरोप मिळेल. बैलगाडीत जवळच्या लोकांना निरोप गेला. कोणाला घोड्यावर गेला, तट्टावर गेला. त्या प्रांतातले त्या परिसरातले वारकरी टाळकरी सगळी लोक हजर झाली. पार्थिव पवित्र अनंत पाप्यांचा पाप धुणारी पापनाशिनी अशा पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावर भोलोबा महाराजांचा अंत्यविधी झाला. भाविक सांगतोय भाविक. उगस निळोबाराय कोणालाही भाविक म्हणत नाहीत. निळोबाराय देवाचे अत्यंत लाडके संत. याच्या पलीकडे सांगू का. ट्रकनं काही काही न पुस्तकं लिहिले. ट्रकनं हाही शब्द कमी पडल. पण निळोबारायच्या नंतर कोणाची इतकी पण चिठ्ठी स्वीकारली नाही. इतकी सुद्धा चिठ्ठी स्वीकारली नाही. तो भारदस्त संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. कोणी काही लिहिन यालाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला काही लिहितील कोणी काय त्याला नाही. निळोबारायच्या नंतर नाही पुन्हा. आणि ते निळोबाराय भाविक कोणालाही म्हणायला तयार नाहीत. त्यांचा एक अभंग आहे. भक्त मनावे तयाचे भक्त मनावे तयाचे कोणते जो आशा पाशी कोणते जो आशा पाशी आशा पाशी भक्त मनावे तयासी नगुंते जो आशा पाशी अहंकार निरसिला देहभाव पालटला. मधलं सोडून द्या. निळा तया ध्याता स्वानंद तो येत हाता. निळोबाराय म्हणतात मी अशा भक्ताला मानतोय, आशाचं दर्शन घेतोय की त्याच्यामुळं जगाचा पाप हृदयात प्राप्त होतोय, हातात प्राप्त होतोय. कोणाला रिकामे नाहीत ते भक्त म्हणायला. ते तुम्ही आम्ही कोणाला. आता तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, विद्वान म्हणता. 2 गोष्टी. राग आला तर पुन्हा कीर्तन घेणार नाही. नका घेऊ, मी काय माग लागे नाही. तुम्ही आम्हाला महाराज म्हणता. एक तर तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून म्हणता, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता. विठाला विठाला विठाला. आम्ही फक्त त्या वर्गात आहेत, अजून 5 झालेलो नाहीत. हा महाराज तेच आहेत बापू. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली.
शाळेतल्या पोरांना शिकवणारा शिक्षक अभ्यास करून शिक्षक होतो. जिजा आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायचं चिंतन करून तुम्हाला वारकरी संप्रदायाचे डोस पाजणारे आम्ही अध्यात्मातले शिक्षक आहोत. म्हणून शक्यतो वारकरी संप्रदायातले आधर येऊ महाराज म्हणत नव्हते काय चाललं बुवा, पण हे मधात 7-8 गाणे 2-4 तुकडे हे आमच्या सारख्या नालायकानं पाठ करावून तुम्ही नाही महाराज म्हणले की कोकण्या मशवानीच गिरगावकर फुगतो. नाही महाराज, आपण त्या दशेला नाही आलोत बापू अजून. नाही कोणाला म्हणायचं. अंत्यविधी झाला बोलोबा महाराजांचा अण्णा, अंत्यविधी झाला. घरी आले, दुःख वाटलं. भेटायला माणसं आली सगळी. तुकोबारायच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आमचे बाबा गेले. दुसऱ्या दिवशी अस्थि संचयाचा कार्यक्रम तोही आटपला. 5व्या दिवशी वारी आली. आता कसं जायचं. आवले बायकोला म्हणायचे, आवले जी जी वारी आली उद्याला, कसं करायचं. एरवी तुकोबाराय विचारित नव्हते आणि आजही विचारलं नाही, पण नुसतं म्हटले उद्याला वारी आवले. शांत बसल्या. अगं मी विचारतोय आवले उद्या वारी आहे. मालक मामांजी जात राहिलेत. आवाज आपल्याला कसं जाता येईन बरं. दहाव्याचा विधी आहे, 11व्याचा विधी आहे, 12व्याचा विधी आहे, 13व्याचा विधी आहे. उदक शांती विधी 14व्यापासून एका आयनापर्यंत चालतोय. दक्षिणायन आणि उत्तरायण. त्याला आपण कोणी गोड जेवण म्हणतोय, गोड पाटा. शास्त्राच्या भाषेत उदक शांती विधी म्हणतात. कसं जाता येईल मालक आपल्याला. काही प्रतिष्ठित माणसं संध्याकाळी येऊन बसायचे, भजन व्हायचं. भजन आटोपल्यावर तुकोबारायांनी गावातल्या काही भावकीतल्या बुजुर्ग लोकांपुढे प्रश्न मांडला. अण्णा, दादा, तात्या, नाना, भाऊ, काका, वारी आली. सगळ्यांना सांगितलं तुकोबा कसं जाता येईल, 10वा राहिलाय, कसं जाता येईल वारीला. आचार्य भेटी करता आले. तुकोबारायच्या भेटीला आचार्य आले. आचार्य शास्त्री आले, पंडित आले. रामेश्वर शास्त्री आले. रामकाका रामेश्वर शास्त्री. परवाला एका महात्म्याच्या मुखारविंदातून एका शास्त्रीचं चरित्र ऐकलं. या महाराष्ट्राचं नाव दुसऱ्या राज्यात शास्त्री या पदवीनं कोणी नेऊन घातला असेल तर तुकाराम महाराज महामुनी. महाराष्ट्रात पुन्हा काशी विद्यापीठात कोणाचाच फोटो नाही गणेश बुवा, फक्त तुकाराम महाराज महामुनींचा फोटो. काशी विद्यापीठात पुन्हा कोणाचा नाही. या महाराष्ट्र राज्यातला एक वारकरी काशीच्या विद्यापीठात आजही त्या व्यक्तीचा फोटो तुकाराम महाराज महामुनी. कोणासोबत शास्त्री, जगन्नाथांना पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. पण तुकाराम महाराज महामुनींनी किती अभ्यास केला. सुक्त घोकायची 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 घोकायची. गुरुवर्यांपुढे प्रश्नाची आणि लघुशंकेला गेल्यावर पाण्यात कुंकू टाकल्यावर किती लाल होते तितकी लघवी लाल व्हायची. रक्त
मतलबी वाट उतरायचं, इतका अभ्यास केला इतका. म्हणून महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात नेऊन घातलं गुरुवर्य तुकाराम महाराज महामुनींनी. अशातला एक शास्त्री भेटायला आले, रामेश्वर शास्त्री. तुकोबरायचं शिष्य तो पत्कारलं होतं रामेश्वर शास्त्रीने. भाविक कोणाला म्हणायचं याच्यावर सांगतोय. मग देवाला भाविक कोणता आवडतो याच्यावर लक्षात घ्या. आपण बसतोत का त्या चौकटीत? मी वरील बोलायलो म्हणजे लय शान आहे काय? आपण सगळेच बसतोत का ह्या चौकटीत? हे फक्त ज्याचं त्याने विचार करायचा. आणि मग शास्त्री आलात, तुकोबारायचं शिष्यत्व पत्कारलं तरी पण शास्त्रीला आवाजावं. तुकोबारायची आरती लिहिली तरी शास्त्रीला आवाजावं. आलाच शास्त्री, जी आलोय. महाराज जी हा शब्द रामेश्वर शास्त्री कोणालाच म्हणले नसतील, फक्त तुकोबारायच्या पुढे जी शब्द. कारण ते प्रचंड विद्वान होते रामेश्वर शास्त्री, प्रचंड विद्वान होते त्या काळातले शास्त्री. दोन चार दिवस सारखे भेटायला. आज तुकोबारायच्या डोळ्याच्या कडा ओल्या आहेत. बाबांची आठवण झाली मालक तुम्हाला? मालक म्हणायचे. बाबांची आठवण कायम हृदयात राहील शास्त्रीजी. पण एक उद्याला आठवण येते, उद्याचा रस्ता दिसतोय मला पंढरीचा. लागला टकळा पंढरीचा, मला टकळा लागलाय. शास्त्रीजींनी सांगितलं विधी झाल्याशिवाय जाता येत नाही. त्या काळातला शास्त्री ते का आता दोन चार अभंग पाठ करणारा मायासारखा असेल का? त्या काळातला शास्त्री प्रचंड विद्वान. नाही जात आहे. शास्त्रीजी बोलून बोलून घरी गेले. तुकोबारायच्या सानिध्यात एक व्यक्ती, शिवजी कासार नावाची व्यक्ती होती, कासार समाजाचा. शिवजी कासार. शिवजी जी, रामेश्वर शास्त्रीकडं मला जाता येणार नाही. आपल्याला सुत काय? आता येतील का शास्त्री? शिवजी कासार बाहेर आले, पाहतात तर अजून 1.5 तासाला शास्त्री उठते. एक चांदणी निघली होती, दुसरी निघायची राहिली. घड्याळ पाहत नव्हते तेव्हा. चांदण्या पाहूनच गडी उठत होती पाणी भरायला, इतकं लक्ष. हा, एक जण म्हणला पावसाळ्यात चांदण्या दिसत असतात का? काही इचकिनार माणसं मिळच नाही ना, लय इचकिनार. अरे ह्या वरच्या पाहून पाहूनच इथं चांदण्या तयार झाल्या काही काही लोकांच्या. ते का तुमच्या आमच्या सारखं का अलाराम लावला आणि उशा खाली गेला, टक्याखाली अलाराम गेला, वाजलाच नाही. कसा वाजन? टक्या त्या मोबाईलवरून तू डोकं त्याच्यावर जेसीबीचा हात टाकल्यावर कसं वाजन ते? आणि त्यातली त्यात तू रात्री रंगारंगाचं पाणी प्याला, तू कान बहिरे झाले आणि कसा मोबाईल ऐकू येईन तुला? इतकी सुज्ञ लोक होती. शाळा जरी नसतील, मागच्या लोकांना असं गलफट समजू नका. अधिकारी लोक होती पूर्वीची. अजून 1.5 तासाला शास्त्री उठतील. तुकोबारायांनी सांगितलं, शिवजी 1.5 तासाला उठल्यावर त्याचे नित्य नेमात ते गुंततील. आपल्याला हा 1.5 तास शास्त्रीला विचारायसाठी जाऊन दार वाजवा आणि सांगा तुकारामांनी बोलवले. स्वतःला महाराज नाही म्हणून घेतलं त्यांनी, तुकारामांनी बोलवले. शिवजी गेले. आता रामेश्वर शास्त्री म्हणजे प्रचंड विद्वान श्रीमंत व्यक्ती होते. रामेश्वर शास्त्री खूप श्रीमंत व्यक्ती. मंबाजी बुवा रामेश्वर शास्त्री त्या काळातले प्रचंड. जसे आता आपल्या लहानपणी 400, 200, 500 एकरवाले पाहिले ना आपण, तसे त्या काळातले हजारो एकर जमिनीचे मालक होते. एवढे विद्वान श्रीमंत. पण चोपदारांनी बघितल्याबरोबर लक्षात आलं, आपले मालक ज्यांना मानते त्यांचे हे सेवक आहेत, त्यांचे श्रोते आहेत, त्यांचे भक्त आहेत. आवाज दिला, मालक काय रे?
साधा आवाज होता. शिवजी कासार आलेत. बर 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 बर, पगडी जागेवच. काय तुकोबरायचा माणूस आला म्हणल्यावर काय आदर हो. पगडी जागेवर ठेवली. तसेच निघाले. खडावा जाग्यावर, तुकोबरायकडे तसेच. तुळशीपाशी तुकोबराय उभे. शास्त्रीजी अनुवानी आलात? हो, निरोप आला. काय काम आहे? डोळे भरून आले. विचारलं, उद्या वारीला जा वाटतंय. विधी करायच्या अगोदर जाता येणार नाही? तुम्ही शास्त्री आहात, तुम्ही आचार्य आहात, तुम्ही पंडित आहात, एखादा उपाय सांगता? महाराज रामेश्वर शास्त्रीने तुकोबरायाच्या पुढे लोटांगण घातलं आणि रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, महाराज प्रचंड विद्वत्ता कमवली, पण तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगातील सर्वात मोठे वाळवंट थरचे वाळवंट. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.